पुण्याच्या इंदापूरमध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून परतीचा पाऊस पडतोय। आज देखील इंदापूर शहर तालुक्याच्या परिसरात मोठा पाऊस झालाय। सलग 3-4 दिवस पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या कामाचा पुन्हा एकदा खोळंबा झालाय। पावसामुळे पिकांचं नुकसान होतं आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे। खरीप हंगामातील काढणीला आलेली पिकं उद्ध्वस्त होत आहेत। कापूस, बाजरी, मका, कांदा, फळबागांचं मोठं नुकसान झाले। पाऊस थांबत नसल्याने शेतकरी हतबल झाले। त्यामुळे आता शासनाने पंचनामे करून मदत द्यावी एवढी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात। नंदुरबार जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी देखील मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे शेती पिकांना फटका बसला। केळी, पपईच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्यात। हवामान खात्याकडून नंदुरबार जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून पुन्हा शेतमाल खरेदी विक्री व्यवहारांना सुरुवात झाली आहे। दिवाळी सुट्ट्यांमध्ये बाजार समिती 10 दिवस बंद होती। पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणलं। आवक वाढल्याने याचा परिणाम दरावर झाला। सध्या सोयाबीनला क्विंटलला 4000 ते 4300 रुपये दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। राज्य सरकारच्या ई पंचनामा पोर्टलमध्ये मोठा घोटाळा झालाय। पाचोऱ्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं अनुदान सरकारी क्लार्क अमोल भोईने स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यात वळवले। 2022 आणि 2024 या वर्षात त्यानं तब्बल 1,20,00,000 रुपयांचा अपहार केल्याचं तपासात स्पष्ट झालंय। त्याला पोलिसांनी अटक केली आहे, तर तलाठ्यानं यादी जाहीर केल्यानं घोळ समोर आलाय। मराठवाड्यात पावसामुळे 44,17,000 शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं नुकसान झालंय। शासनानं नुकसान भरपाईसाठी पहिल्या 4 टप्प्यात 3,182 कोटी रुपयांची मदत जाहीर केली। मात्र यातील 2,075 कोटी रुपयांची रक्कम 28,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे। यातील 21,63,000 शेतकऱ्यांना 1,568 कोटी रुपयांचं अनुदान वाटप झालंय। उत्तर पुण्याच्या शिरूर तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतीमालांचं मोठं नुकसान झालंय। कांदा, द्राक्ष बागा या पिकांना मोठा फटका बसलाय। गेल्या महिनाभर सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या सीमेवर ओंकार टस्कर हत्ती दिवसा फिरत होता। मांदा, मडुरा, पंचक्रोशीत तो ठाण मांडून तर या ओंकार हत्तीनं बागायती आणि भातशेतीचं मोठं नुकसान केले। आज सकाळी तेरेखोल नदी पार करून कास मंडुरा भागात त्यानं हजेरी लावली। तर गेल्या 15 दिवसांपासून वन विभाग ओंकार हत्तीला पकडण्यासाठी प्रयत्नशील आहे। नाशिकच्या निफाडमध्ये पावसामुळे द्राक्ष, कांदा, मका पिकांचं नुकसान झालेलं आहे। द्राक्ष पीक रोगांपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची चिखल तुडवत फवारणीसाठी लगबग सुरू झाली आहे। द्राक्ष फवारणीचा खर्चही वाढला असल्याने शेतकरी चिंतेत आहे।